आणि कोणी उपस्थित मान्यवर असतील तसेच उपस्थित मान्यवर संतोष पडार यांनी सुद्धा स्टेजवरती स्थानपन्न व्हायचं आहे. तसेच आमच्याकडून चुकून कोणी राहिलं असतील आणि मान्यवर इथे उपस्थित असतील त्यांना मी एकच विनंती करेन की आमची चुकी आपल्या पदरी मान्य करून त्यांनी सुद्धा इथे स्टेजवरती उपस्थित राहायचं आहे. संतोष पड्यार 2 असतील, संतोष दादा तसेच संतोष पड्यार दोघांनी सुद्धा इथे रंगमंचावरती उपस्थित राहायचं आहे. वडोदसोल प्रीमियम लीग असू देत तसेच गावातील कुठलाही उपक्रम असू देत तर आम्हाला वेळोवेळी जे सहकार्य करणारे म्हणजे आमचे पुनाजी पिलाजी पड्यार यांची उपस्थिती ते झालेली आहे त्याबद्दल आम्ही वडोदसोल प्रीमियम लीग 2025 पर्व तिसरे आम्ही आपलं मनपूर्वक आभार करत आहोत. त्यांचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणार आहे संतोष राऊत. रमेश माधे तसेच संतोष माधे यांना मी विनंती करेन त्यांनी सुद्धा इथे स्टेजवरती स्थानपन्न व्हायचं आहे. आपला सुद्धा मान सन्मान करण्यात येणार आहे. हॅलो धन्यवाद. हॅलो तसेच मी अरविंद पलसमकर साहेब यांना सुद्धा आमंत्रित करीन की त्यांनी सुद्धा इथे स्टेजवरती स्थानपन्न व्हायचं आहे. अरविंद पलसमकर साहेब तुम्ही सुद्धा इथे स्टेजवरती स्थानपन्न व्हायचं आहे. आता होणाऱ्या सामन्यामध्ये जो कोणी फलंदाज षटकार मारेल त्या फलंदाजाला राजू पाटील गाव कोल्हापूर यांच्याकडून रोख रक्कम 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. याची सर्व आणि लगातार जर 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं रोख रक्कम आलेलं आहे. राजू पाटील गाव कोल्हापूर. पाहूया कोल्हापूर पुणे कुठून कुठून येथे प्रेक्षक येत आहेत आपल्या क्रिकेटच्या आपुलकेपोटी. तर यांनी याची नोंद सर्व खेळाडूंनी घ्यायची आहे. पंचांना विनंती असेल की थोडं स्पीडअप घ्यायचंय. आपल्याला अजूनही काही सामने खेळवायचे आहेत. संध्याकाळचे वाजलेले आहेत 3:30. अजूनही 5 सामने खेळवायचे त्याची नोंद घ्यायची अन्यथा आपणास षटकं कमी करण्यात येतील आणि षटकं कमी जर झाली तर मात्र सामन्याला काही मजा येत नाही. प्रेक्षक वर्गाला काही आनंद मिळत नाही याची नोंद घ्यायची. थोडं स्पीडअप घ्यायचंय. फोटोग्राफर कुठे आहे? फोटोग्राफर जाऊया सामन्याच्या दिशेने. चालू असलेला सामना फाईट क्लब वर्सेस डीजे स्पोर्ट्स यांच्यामध्ये हा सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. नॉकआउटचा सामना असेल. इथून जर समजा आपण हरलात
चला तर मात्र या स्पर्धेतील आपले प्रवास येथेच संपुष्टात येईल. यावेळेला मात्र क्लिक केलेला चेंडू काऊ करण्याच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला पुरस्कारकडे थोडं बोलूया. आमचे लाडके पुनाजी पिलाजी पड्यार यांचा मान सन्मान करण्यात येत आहे. त्यांचा मान सन्मान करतील आमच्या वडोदरा प्रीमियम लीगचे खास सहकारी संतोष राऊत यांच्या हस्ते करण्यात येत आहे. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. पुनाजी पिलाजी पड्यार डीजे ताकद आक्रमण आणि नजाकत असा तिहेरी संगम असलेला हा फटकार पाहायला मिळतोय. वाईट मिड विकेटच्या डोक्यावरून जात आहेत 6 धावा. डीजे ₹100 पारितोषिक आलंय ते राजू पाटील साहेब यांच्याकडून. कोल्हापूर पहा, कोल्हापूर मधून हे पारितोषिक आलंय. ₹100 पारितोषिक. प्रत्येक षटकारामागे ₹100. आणि हा लॉंग आउटच्या दिशेला फटकावलेला चेंडू जातोय सीमा रेषा पार. आलाय खणखणीत चौकार. आता पुन्हा एकदा बोलूया मान सन्मानाकडे. पुढील मान सन्मानावर हरिचंद्र पड्यार आमचे लाडके यांना पुष्प आणि शाल देऊन सन्मानित करणार आहेत. ते आमचे वडोदरा प्रीमियम लीगचे खास सहकारी संतोष राऊत. हरिचंद्र पड्यार दादा यांनी त्यांचा स्वीकार करावा. या षटकार आणि चौकारांच्या आतिषबाजीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12. कॅमेरामन प्रेम यांनी फोकस करायचंय. एकच धाव. पुढील सन्मान होतोय ते आमचे रामचंद्र पड्यार यांचा सन्मानित करते विनीत महादे. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणार आहेत रामचंद्र पड्यार यांचं. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. राजू पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारामागे ₹100 रोख रक्कम. गाव कोल्हापूर. त्याचप्रमाणे इथे स्वागत होत आहे ते संतोष दादा आमचे यांचं स्वागत करणारे विनीत महादे. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांनी त्याचा स्वीकार करावा. धावसंख्या झाली ती 15. पहिलं षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाले 15. आज आपण ज्यांचा सुमधुर आवाज ऐकतोय ते जेडी व कोणगावचा बिंजोडचा बादशाह नवीन यांच्या सुमधुर आवाजात आपण डीजे ऐकत आहोत. डीजे नवीन. त्याचप्रमाणे संतोष पड्यार यांचं पुष्पगुच्छ आणि शाल देऊन स्वागत करणार आहेत आमचे वडोदरा प्रीमियम लीगचे खास सहकारी संतोष राऊत. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. संतोष पड्यार. 2 धावा मिळतील. पुढील सन्मान करण्यात आहे रमेश महादे, संतोष महादे, अरविंद साहेब. तुम्हाला सुद्धा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येणार आहे. त्यांनी आपली उपस्थिती इथे मंचावरती दाखवायची आहे.
रमेश मादे आणि संतोष मादे. स्क्वेअर लेगच्या दिशेने भटकावलेला हा चेंडू जाईल सीमा रेषा पार. आलाय खणखणीत चौकार. चला पुढील सन्मानाकडे बोलूया. संतोष मादे यांचा सन्मान करणार आहेत शाल आणि पुष्पगुच्छ देऊन विनीत मादे. पुन्हाजी पड्यार स्वागत करतील संतोष मादे यांचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन. त्याचप्रमाणे पुढील सन्मान करतील हरिचंद्र नमसले यांचं रमेश मादे यांचं. एक धाव. रमेश मादे आपले सुद्धा इथे स्वागत करण्यात येते पुष्पगुच्छ आणि शालच्या स्वरूपामध्ये. तर त्याचा आपण स्वीकार करावा. धन्यवाद डीजे. वाईटच्या स्वरूपात एक धाव मिळेल. +1 अशा 2 धावा मिळतील. हॅलो. गोलंदाजीची धुरा सांभाळले ते अंकुश याने. या वेळेला मात्र बॅकफुट वरती जाऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. एक धाव मिळेल. दुसरी धाव मिळेल का? या ठिकाणी दुसरी धावही आली असती, परंतु चौकाराची जी काय हाव असते ते चौकाराची हाव पाहण्यासाठी फलंदाज त्या ठिकाणी थांबला. परंतु एकाच धावेवरती सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल त्या ठिकाणी वाईट स्क्वेअर लेगच्या खेळाडूचं. या एका धावेनंतर धावसंख्या झालेली आहे 26. या वेळेला मात्र फाईन लेगच्या डोक्यावरून जाईल का सीमारेषा पार? आलाय षटकार. आयोजन कमिटी, स्वयंसेवक जे कोणी असतील त्याने तो चेंडू घेऊन यायचा आहे. जाळीत गेलेला चेंडू. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ते 32. अजूनही पहिली सलामीची फलंदाज, सलामीची जोडी मैदानामध्ये उपस्थित आहे. सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते दीपेश याची.
चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेला मात्र चेंडू आणि बॅटचा काही संपर्क आला नाही. जर का हा बॅटचा आणि चेंडूचा संपर्क आला असता तर नक्कीच हा चेंडू सीमारेषा पार धाडला असता शुभम पळसमकर याने. आपल्या संघासाठी डीजे स्पोर्ट्स संघासाठी खेळताना आपण पाहतोय पळसमकरवाडी संघाचा अष्टपैलू खेळाडू शुभम पळसमकर. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, परंतु तितकीची फेकी मात्र काहीतरी गचाळ फेकी आपल्याला पाहायला मिळते. धावचित होण्याची नामी संधी होती. पहिला मोहरा टिपता आला असता धावचितच्या स्वरूपात, परंतु फेकी काही चांगली झाली नाही. एक धावावरती समाधान मानावं लागेल. या एका धावेनंतर धावसंख्या वधारलेली आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33. सुंदर चेंडू. हो काय ते अग्रेशन गोलंदाजाचं. सुंदर असं कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. अग्रेशन दे. चेंडू यष्टीवरती आदळायला पाहिजे होता. तो चेंडू आदळलाय तो विकेट किपर च्या पोटावरती. यावेळेला मात्र हाफ पिच चेंडू होता. धावसंख्या 1 ने वधारताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा धावसंख्या झाली आहे ती 35. तिसरं षटक प्रगती पथावर असताना किती षटकार? एका षटकावर दीपेश याच्यासाठी राजेश गीतिये यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे प्रत्येक षटकारामागे. राजेश गीतिये आणि मंदार गीतिये यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दीपेश यांच्यासाठी. मात्र या ठिकाणी दुसरी धाव, चोरटी धाव घेतली, तिसरी धावही मिळेल. या ठिकाणी मात्र गचाळाचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. चौथ्या धाव, 3 धावा पूर्ण करतील. चौथी धाव घ्यायची होती, परंतु तिसरं षटकही संपलेलं आहे. या तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चेंडू बाकी आहे. माफ करा, एक चेंडू शिल्लक आहे. शुभम बाद झालेला फलंदाज धावचित झालाय. 4 धावा घेत होता दीपेश. का शुभमला माहिती आहे बॅट लागली आहे ती दीपेशची लागली आहे, तो क्रीजवर टिकणं गरजेचं आहे. या वेळेला मात्र बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये या ठिकाणी बाद होतोय. शेवटच्या चेंडूवरती दीपेश विजयासाठी आव्हान ठेवलंय. 39 धावांचं, 18 चेंडू 39 धावा, विजयासाठी 39 धावांचं आव्हान ठेवलंय डीजे. पुढील होणारा सामना राऊत 11 वर्षे सम्मा भगवान 39 धावांचं आव्हान डीजे स्पोर्ट्सने फाईट क्लब साठी ठेवलेले. पुढील होणारा सामना राऊत 11 वर्सेस अम्मा भगवान. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, राऊत 11 वर्सेस अम्मा भगवान. चौथा
राऊत 11 वर्सेस अम्मा भगवान. राऊत 11 वर्सेस अम्मा भगवान. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होईल दोन्ही संघामध्ये. हे बॉल दे त्यांना. हा देऊ का? नवीन जुना ठेवतो की नवीन? हे नाणेफेक करून घे ना. होणाऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल होतोय. सन्माननीय हरिश्चंद्र पडियार साहेब यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल होईल. ग्राह्य धरला जाईल का पुन्हा? हेड इज द कॉल अँड इट्स अ टेल. अविनाश, नाणेफेक तुझ्या नावावर झाले, काय असेल तुझा निर्णय? प्रथम क्षेत्ररक्षण करू. प्रथम क्षेत्ररक्षण करशील. किती धावांचं टार्गेट असेल आता एकंदरीत बघता तुला कळलं असेल की किती धावा आपल्याला ठेवायच्या आहेत. समोरचा जर संघ बघितला मातब्बळ संघ आहे. राऊत, संतोष राऊत स्वतः आहेत, त्याच्याबरोबरचे अनेक खेळाडू जे आहेत मातब्बळ तुझ्याबरोबर खेळणारे खेळाडू आहेत. तर किती धावांपर्यंत तू रोखण्याचा प्रयत्न करशील? नक्कीच 35 ते 40 रन्सपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच 35 ते 40. आणि आता एक शेवटचा जाता जाताचा प्रश्न, एकंदरीत या आयोजनाबद्दल काय सांगशील तू? त्याबद्दल मी सकाळीच बोललो होतो. तर पण पुन्हा एकदा खूप मजा आली इथे खेळण्यासाठी. असंच आयोजन पुन्हा पुन्हा होत राहो हीच अपेक्षा करेन. आणि सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. नक्कीच खूप खूप शुभेच्छा तुला. संतोष, नाणेफेक तुझ्या नावावर झालेलं नाहीये, पण कितीचं टार्गेट तू हे करून घेतोयस? आता बघतोय तर 40 एक रन तरी बोर्डावरती लावावे लागतील, तर कुठे आपल्या सेमीफायनलच्या आशा जिवंत राहतील असं मला वाटतंय. नक्कीच 40 पर्यंत तू टार्गेट बघतोयस. आता जो मी अविनाशला विचारलं, मी सकाळी पण त्याला विचारलं होतं, पण एकंदरीत त्याने जो दिवसभराचा कार्यक्रम पाहिला त्यानंतर आता मी शेवटचं जे आयोजन आहेत त्या आयोजन कमिटीमध्ये तू स्वतः आहे. तू एकंदरीत काय सांगशील आम्हाला, सर्व प्रेक्षक वर्गाला असू दे किंवा या सर्व खेळाडूंना असेल, या आयोजनाबद्दल तू काय सांगू इच्छितोस? आयोजनाबद्दल एका ओळीत सांगायचं झालं तर माझा गाव माझा अभिमान, हे एकच मी सांगू इच्छितो की प्रत्येकाने आपल्या गावाबद्दल अभिमान बाळगून एकत्रितपणे कसं राहता येईल, कसं खेळता येईल, कसं समाजामध्ये वागता येईल याचं उदाहरण ठेवलं पाहिजे. आणि चांगलं क्रिकेट खेळून वैयक्तिक पातळीसोबत काही गावासाठी काही मदत होईल, गावाचा कसा विकास होईल याच्यासाठी काहीतरी कामगिरी बघायला पाहिजे. नक्कीच गावाच्या विकासासाठी आपलं जे टॅगलाईन आहे माझा गाव माझा अभिमान. खूप खूप तुला शुभेच्छा आणि तुझ्या संघालाही खूप खूप शुभेच्छा या पुढील सामन्यासाठी. हे होते दोन्ही संघाचे कर्णधार. नाणेफेकीचा कौल अम्मा भगवान संघाने आपल्या नावावरती करून प्रथम क्षेत्ररक्षण निवडला आणि आमंत्रित केले राऊत 11 संघाला फलंदाजीसाठी. धन्यवाद. जाऊयाच चालू असलेल्या सामन्याच्या दिशेने. कव्हरच्या डोक्यावर मारलेला हा पटकार या ठिकाणी मात्र काहीशी टक्कर होताना आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघामध्ये, दोन्ही खेळाडूंमध्ये झेल झाला असता, परंतु कॉल काही तो धन्यवाद राजू पाटील साहेब कोल्हापूर. राजू पाटील कोल्हापूर यांच्याकडून प्रत्येक झेल मागे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. राजू पाटील कोल्हापूर. आज मात्र संडे आहे, उद्या खर्च काय फरक पडत नाही. यस यस, एन्जॉय. यस यस, शुभमचा पुढचा चेंडू. धावसंख्या झालेली आहे ती 4-6, माफ करा 4+2 6. यावेळेला मात्र काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून जाईल 6 धावा.
यावेळेला मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फिरकावलेला हा चेंडू जाईल सीमा रेषा पार. हा आलाय खणखणीत चौकार. राजू पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारामागे 100 रुपयाचं पारितोषिक, त्याचबरोबर प्रत्येक झेल मागे 100 रुपयाचं पारितोषिक. जे वडदसर क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये हार्दिक पांड्या नावाने जे नावाजलेले खेळाडू आहेत त्यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे ते राजू पाटील कोल्हापूर यांच्याकडून. आता मात्र गोलंदाजीची धुरा सांभाळलेली विजन. पहिलं षटक काहीसं महागडं षटक म्हणावं लागेल ते शुभम यांचं. शुभम पळसमकर आपल्या संघासाठी हा नॉकआउटचा सामना असेल. फाईट क्लब वर्सेस डीजे स्पोर्ट्स यांच्यामध्ये हा सामना खेळवण्यात येतोय. उत्तरार्धात मात्र फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. वाईडिश मिड विकेटच्या दिशेने भिरकावलेला हा चेंडू 2 धावांवरती समाधान. संत गतीने धावपळक वधारताना आपल्याला पाहायला मिळते. सकाळपासून आपण पाहतोय जे सामने जो नाणेफेक जिंकतोय संघ तोच विजय होतोय. आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा काऊ कॉर्नरच्या डोक्यावर मारलेला फटका जातोय 6 धावा. एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. यावेळेला मात्र सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल आणि तितकी सुंदर असं क्षेत्ररक्षणही म्हणावं लागेल. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल टिपलाय आणि माघारी धाडलंय ते फलंदाजाला. झालेला फलंदाज विक्रम जाधव आणि गोलंदाज आहे तो विजन. दोघेही सख्खे भाऊ मात्र वेगवेगळ्या टीम मधून खेळताना आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी एकत्र येऊन खेळताना आपल्याला पाहायला मिळतंय. विरुद्ध संघातून खेळताना आपल्याला पाहायला मिळत. आणि आता मात्र भारी पडलाय तो विजंत विक्रम वरती माघारी धाडले विक्रमला. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल विजनची आपल्या संघासाठी. यावेळेला शंकरदादा क्रिकेट संघ यांच्याकडनं कॅच साठी 100 रुपयाचं पारितोषिक. मगाशी कॅश पकडली होती विजंत यांच्यासाठी. विजंत यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आले शंकरदादा क्रिकेट संघ. या ठिकाणी बक्षिसांच्या मात्र खैराती लुटल्या जात आहेत त्या कोल्हापूर वरून. विजयदादा क्रिकेट संघ आणि राजू पाटील कोल्हापूर यांच्याकडनं मात्र
बक्षिसांच्या खैराती लुटल्या जात आहेत तितक्या जशा सुंदर अशा फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळत आहे. येथे येतील 4 धावा. हा. 6 चेंडू 8 धावा. सहा चेंडू 8 धावा. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. काही होऊ शकतं. 6 चेंडू 1 धाव झालेले नाहीये परंतु 1 चेंडू 6 धावा झालेले आहेत. आपण कित्येक असे सामने पाहिलेले आहेत. तिसरं षटक. हे षटक मात्र या सामन्याचा काळ कोणाच्या बाजूने झुकेल हे षटक सांगेल. हे षटक नंबर 3 जो वैयक्तिक असं पहिलं षटक आणि सांघिक असं तिसरं षटक घेऊन आला अनिकेत जाधव जोगे. माफ करा अनिकेत जोगे. यावेळेला मात्र मिड ऑफच्या दिशेने भिरकावलेला हा चेंडू. दोन धावा मिळतील. सुंदर असं छायाचित्रण आपल्याला पाहायला मिळतंय ते प्रवीण भोले आणि प्रेम यांच्याकडून. त्याचबरोबर या ठिकाणी ऑपरेट करतायत ते आमचे मित्र सुनील पवार. सुंदर असं छायाचित्रण आपल्याला पाहायला मिळतंय YouTube GTC लाईव्हच्या माध्यमातून. GTC लाईव्हच्या माध्यमातून आपण या ठिकाणी घर बसल्या हे सामने वडदसोल प्रीमियर लीग 2025 पर्व तिसरं या पर्वाचे सामने GTC लाईव्ह माध्यमातून आपण पाहतोय. यावेळेला मात्र नोचा चेंडू. एक धाव मिळेल. धाव संख्या झाले 34. पाच चेंडू 5 धावा. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये घेण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी मिसफील्ड होते. या ठिकाणी गचाळचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. गचाळचे फेकी म्हणावे लागेल. काही गरज नव्हती थ्रो करण्याची परंतु आउट होईल या गणितामध्येच या ठिकाणी 2 धावा दिल्यात. या 2 धावेनंतर धावसंख्या वाढताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झालेली आहे 36. हा नॉकआउटचा सामना. हा सामना जो पराजित संघ होईल त्याला मात्र त्याचं आव्हान मात्र या स्पर्धेतून या ठिकाणी संपुष्टात येईल. आणि या ठिकाणी षटकार स्क्वेअर लेगच्या डोक्यावर मारलेला हा 6 धावा आणि विजय झालाय तो फाईट क्लब संघ. विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. शंकरदादा क्रिकेट संघाकडून या षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे ते पांड्याकडून. मगाचे कॅचचे 100 रुपये बरोबर. यस यस विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्याचबरोबर उपविजेता ठरला संघ आजचा जो या सामन्याचा उपविजेता ठरलेला संघ डीजे स्पोर्ट्स. आपण आम्हाला सहकार्य केला स्पर्धेत सहभागी झाला त्याबद्दल आपले हार्दिक हार्दिक